हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? आय होप सगळे मजेतच असणार। तर आज आहे आपल्या नवरात्राची 5वी माळ म्हणजेच ललित पंचमी आणि आजच्या दिवशी आमच्या इथे ना घटस्थापना होते। तर मग माझी सकाळी सकाळी घटस्थापनेची तयारी चालू होती आणि बघू शकता तुम्ही मी आता घटस्थापनेची तयारी करून घेत आहे। आणि आमच्या इथे ना 5व्या दिवशीच असे घट वगैरे बसतात। आता जी पहिलेपासून पद्धत आहे मी पण तशीच पद्धत हे करते। मग आता मी आता हे सगळं देवाच्या घटाचं पूर्ण आता आवरून घेत होते। तुम्हाला वाटत असेल ह्यांच्या इथे कसं काय 5व्या दिवशी, आता पहिलेपासून जी प्रथा आहे तीच आपल्याला करावी लागते। आणि आता ही माझी सकाळी सकाळी पूजा चालू होती, माझे उपवास पूजा। आणि आमच्या इथे ना असे 5 नारळ लागतात, 4 नारळ आजूबाजूला आणि एक आपल्या घटावर नारळ मला ठेवावा लागतो। आता ही माझी पूजा चालू आहे। आम्ही ना खाली लादीला पूर्ण गेरूनी हे करून घेते मी आणि त्याच्यावर आमचे घट बसतात। तर मग मी बोलले पहिले आजूबाजूचे सगळे नारळ वगैरे ठेवून त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि मग मधला घट बसवायचा। म्हणजे कसं मधला घट बसवला का मग आजूबाजूला आपल्याला हे करता नाही येत। आणि ॲक्च्युली माझं ना किचन छोटा आहे, त्याच्यामुळे मला खूप ॲडजस्ट करून असं घटाची स्थापना करावी लागते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे हे आपलं भाड्याचं घर आहे। आता हे बघा आम्ही नारळाबरोबर एक एक लिंबू पण ठेवतो। आता मी सगळे चारी बाजूला लिंबू वगैरे ठेवून घेणार। आणि पाऊस एवढा पाऊस येतोय बाहेर का सांगूच नका तुम्ही। भरपूर पाऊस, म्हणजे हा पाऊस काही इथेच नाही आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे। हा बिचारे शेतकरी लोकांचं पण किती नुकसान होतंय आणि त्यांच्या जनावरांचं म्हणजे भरपूर म्हणजे खूपच नुकसान झालंय त्या बिचाऱ्यांचं। आणि हे बघा आता माझी पूजेची तयारी चालू आहे। तर आम्ही ह्या पंचरंगी धाग्यांनी मी पहिले माठाला अशी गुंडाळून घेते आणि मग ह्याच पंचरंगी धाग्यांनी मी रोज देवांना आपला कुठली माळ आहे मग त्या माळींना पण मी ह्या धाग्यानेच हे करून घेते। म्हणजे ह्या धाग्यामध्येच ओवून बांधून घेते माळ जी असेल ती। आमच्या इथे ना प्रत्येक जणांच्या इथे अशी फुलांचे प्रकार असतात, 9 दिवस फुलांची माळ असते। पण आमच्या इथे आता 5व्या दिवशी विड्याच्या पानाची असते, त्याच्यानंतर झेंडूच्या फुलांची असते, त्याच्यानंतर विलायची, लवंगा, खोबरं अशी आमच्या इथं प्रत्येक दिवशी एक एक माळ ही असते। तर मग त्याप्रमाणे मी प्रत्येक हे करत असते। आणि मेन म्हणजे ना आमच्या इथे घटाला नैवेद्य असतो। आता तुम्ही बोलणार तुझ्या इथे असं कसं काय घटाला नैवेद्य असतो, कारण देवीचा उपवास असतो, मग असं कसं काय तुम्ही घटाला नैवेद्य ठेवता? पण काय करणार, जी प्रथा आहे तीच आम्ही फॉलो करतो। आता माझे मिस्टर आणि मी घटाचा नारळ हा ठेवत आहोत। तर मग आमच्या इथे ज्या दिवशी घट बसले ना त्या दिवशी मी दही भाताचं नैवेद्य ठेवते। हे बघा बाहेर अशी मस्त सुंदरशी रांगोळी काढलेली आहे, कारण फ्लॅटमध्ये राहिल्यामुळे जागा कंजेस्टेड आहे। हे बघू शकता माझी घटस्थापना झालेली आहे आणि आरतीची तयारी बाकी आहे। हे बघा माझी आरती पण झालेली आहे, आरती पण झाली। मनाला असं एकदम फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न, म्हणजे घरामध्ये पण अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते। बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आमच्या इथे घट बसतात। आणि माझा आजचा रात्रीचा नैवेद्य हा दही भाताचा असेल आणि दुसऱ्या दिवशी दही भात, तिसऱ्या दिवशी आंबाड्याची भाजी भाकरी आणि चौथ्या दिवशी आमच्या इथे म्हणजे आठव्या दिवशी आमच्या इथे हे असतं पुरणाचं नैवेद्य। आणि इकडे माझी साबुदाण्याच्या खिचडीची तयारी चालू होती, कारण माझे उपवास हे म्हणजे कंटिन्यू असतात सकाळ संध्याकाळ असे। तर मग खूप लेट झालेला होता, 3-3:30 काहीतरी वाजलेले होते, तेव्हा मी साबुदाण्याची खिचडी करायला घेतली। आणि हे बघा आम्ही असे दरवाजाला ना कडुलिंबाचे हे लावून घेतो। आता हे बघा माझी खिचडी होत आलेली आहे। आता मग दुपारी म्हणजे भरपूर लेट झालेला होता
आणि आम्ही ना कडुलिंबाचे तोरण कशामुळे लावतो, कारण आमची कुळदैवती ही यल्लमा देवी आहे. तर माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.